निलेश घायवळचा जामीन रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। पुणे पोलिसांनी न्यायालयाला अशी विनंतीच केली आहे। जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तर पुणे पोलिसांची मुंबई हायकोर्टात याचिका आपण पाहतोय। घायवळने जामिनात असलेल्या अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे जामीन रद्द करावा अशी पोलिसांची मागणी आहे। घायवळने पोलीस ठाण्यात हजेरी चुकवल्यामुळे शिवाय पासपोर्ट जमा न केल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा असं याचिकेत पोलिसांनी म्हटलंय। पासपोर्ट जमा करण्याची अट होती आणि दुसऱ्या बाजूला अटेंडन्सचा सुद्धा जो एक वेन अँड वेनचं रिक्वायर्ड होतं त्याबद्दल सविस्तर काय माहिती आहे, कारण की आठवड्यातनं 2दा त्याला पोलीस स्टेशनला जावं लागायचं अशी हजेरीची आमची माहिती आहे। याच्यामध्ये एक स्पेसिफिक वार त्यांनी ठरवून दिला होता माननीय कोर्टाच्या बेल ऑर्डरमध्ये। तर 2 अटेंडन्स त्याचे मिस झाले होते, त्याबद्दल त्याचं आम्ही बेल कॅन्सल करण्यासाठी ऑलरेडी कोर्टामध्ये आम्ही सबमिट केलेलं आहे, त्याचं पण कोर्टात सुरू आहे। परंतु ह्या 2 ज्या कंडिशन आहेत त्याचं व्हायोलेशन केल्याबद्दल आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याचं बेल कॅन्सल करण्यासाठी ऑलरेडी याच्यामध्ये आपण कोर्टात प्रोसेस जी आहे ती सुरू केलेली आहे। शेवटचा प्रश्न, जर बेल ऑर्डर कॅन्सल झाली तर मग त्याच्यावर नंतरचे कॉन्सिक्वेन्सेस काही वेगळे होऊ शकतात? तो वेगळा गुन्हा आहे, त्या गुन्ह्याचं तो वेगळं मॅटर आहे आणि बाकीचे जे पुढचे 10 गुन्हे दाखल झाले ते पण सायमल्टेनियसली कारवाई सुरू राहील। आपण बघू शकतो की मुंबई उच्च न्यायालयात पुणे पोलिसांनी एक याचिका दाखल केलेली आहे। त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की अटी शर्तीचं पालन न केल्यामुळे निलेश घायवळचा जो बेल ॲप्लिकेशन आहे, जो जामीन आहे, तो रद्द करावा। त्यामुळे आता उच्च न्यायालय काय सुनावणी घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।